कर अपना लोढ़ा, करुणा कर अपना लोढ़ा, अपना दास बना लोढ़ा, अपना दास बना लोढ़ा। जय सिया राम, 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 जय सिया राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय। श्यामलकोमलांगं सीता समारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमल प्रध्वंसं चाव्यं श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिन पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम्। भक्तिभक्त भगवन्त गुरु चतुरनाम वपुएक, इनके पगवंदन किए नासे विघ्न अनेक। आनंद कंद भगवान रामचंद्र प्रभु, भगवती माता सीता या श्रीराम भक्त हनुमानजीच्या या प्रांगणामध्ये ही कथा या ठिकाणी प्रारंभ होत आहे। अनेक जन्मोजन्मीचं पुण्य ज्यावेळेला उदयाला येतं त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये असा योग येत असतो। पुण्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही। नामामृत आहे
ध्यानामृत आहे, चरणामृत आहे, हे सगळे अमृत आहे. एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते. गीतेमध्ये वर्णन केलं हे धर्म्यामृत, नामामृत. पण या अमृताची गोडी जी आहे ती वैष्णवांना विचारा. नामामृत गोडी वैष्णवाला धली, नामामृत गोडी वैष्णवाला धली. हो, नामामृत गोडी वैष्णवाला धली. नामामृत भगवत विग्रहाचं ध्यान भगवान रामचंद्र प्रभू असतील, भगवान गोपालकृष्ण असतील, भगवान नृसिंह असतील, भगवान वामन असतील, या ठिकाणी भगवत विग्रहाचं ध्यान करणं हे ध्यानामृत आहे. भगवत पूजन करून भगवंताचं चरणामृत घ्यायचं. मानवी जीवनाचं जर त्या ठिकाणी आपल्याला विशेषत्व साधायचं असेल, या मानवी जीवनाचं आपलं कल्याण व्हावं आपल्याला जर असं वाटत असेल, या कारणे पार्था जयाथी आपली कृपा हे जे म्हटलेलं आहे, ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल त्यांनी या गोष्टी जीवनामध्ये करायला पाहिजे. महत्पुण्यानं आणि श्रीरामभक्त हनुमानजीच्या प्रेरणेनं या ठिकाणी असलेले जे काही रामभक्त आहेत, संयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कथेला प्रारंभ झालेला आहे. भगवान रामचंद्र प्रभूची कथा असो, भगवान श्रीकृष्णाची कथा असो, भागवत कथा असो, ज्ञानेश्वरी ग्रंथ असो, कुठलीही कथा असू द्या. कथा म्हटलं की त्या ठिकाणी अधिकाराचा विषय आहे. जे कथा सांगतात त्यांचा काय अधिकार असायला पाहिजे आणि जे श्रवण करणारे आहेत त्यांचा काय अधिकार असायला पाहिजे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की श्रीमद भागवत ग्रंथ सांगणाऱ्याचा काय अधिकार असायला पाहिजे. वैष्णवो विप्रो विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृह. वक्त्यानं कसा असायला पाहिजे, एक तर विरक्त असायला पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नसला पाहिजे कुठल्याही प्रकारचा. गुणसागर नागर नरजो अल्पलोभ, कुठलेही बोला, अल्पलोभ सुख पाव नको. थोडासा जरी अंतःकरणामध्ये लोभ नसायला पाहिजे. विरक्त अशा प्रकारचं अंतःकरण पाहिजे. विरक्तो वैष्णवो, त्यानं वैष्णव असलं पाहिजे. वैष्णव म्हटलं की त्याने वर्षातून येणाऱ्या 24 एकादशी ज्या आहेत वद्य शुद्ध पक्षातल्या एकादशी व्रत करायला पाहिजे आणि 5 पर्व काळ आहेत तेही त्यांनी एकादशीसारखं त्याचा उपवास वगैरे करायला पाहिजे. नृसिंह जयंती आहे आज, जो या ठिकाणी पवित्र दिन आहे. श्री रामनवमी, भगवान रामचंद्र प्रभू या नवमीच्या दिवशी अवतीर्ण झालेले आहेत. हा एक पर्व काळ आहे. वामन जयंती आहे, कृष्णाष्टमी आहे, महाशिवरात्री आहे. असे 29 व्रतानं जो व्रतस्थ आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केलेली आहे, कपाळाला त्या ठिकाणी अष्टगंध बुक्का वगैरे, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, हे जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे जो वैष्णव आहे, विरक्त आहे, विप्र आहे. विप्र म्हणजे ब्राह्मण, आचरण शुद्ध ब्राह्मण. ब्राह्मी मुहूर्तावर उठावं, स्नान करावं, संध्या वगैरे करावी, गायत्रीची उपासना करावी, ही एक तपश्चर्या आहे. हे जीवनामध्ये असलं पाहिजे. विरक्त असला पाहिजे, एकतर वैष्णव असला पाहिजे, ब्राह्मण असला पाहिजे. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत, वेदशास्त्राधिकांचा अभ्यास केला पाहिजे. बाल्यावस्थेमध्ये गुरुग्रही राहावं
आणि वेदाधिकांचा त्याने अभ्यास केला पाहिजे. वेदशास्त्र विशुद्ध दृष्टांत कुशलो धीरो. एखादा सिद्धांत पटवण्याकरता दृष्टांताची योजना करावी लागते, पण तो दृष्टांत देण्यामध्ये अत्यंत कुशल पाहिजे. दृष्टांत दिल्यानंतर सिद्धांताकडे अंतःकरण सगळ्यांचं वळलं पाहिजे. अशा प्रकारे दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृह. आणि वक्ता हा कसा नसावा याचंही वर्णन केलेलं. अनेक चित्तविभ्रांता वक्ता पाखंडवादिना हा शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडिता. असा वक्ता नसावा की त्या ठिकाणी वक्ता पाखंडवादिना हा कुठल्या तरी पाखंड कथा सांगणारा, जाणून बुजून कुठले तरी विनोद करणं, लोकांनी हसलं पाहिजे अशा प्रकारचा ज्याच्या अंतःकरणातला भाव आहे. वक्ता पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडिताः. त्या ठिकाणी अशा प्रकारचा वक्ता नसावा. या अधिकाराच्या बाबतीमध्ये हे सगळं वर्णन आहे. तसंच आपण जी रामकथा या ठिकाणी प्रारंभ केलेली आहे, या कथेचा वक्ता कसा असायला पाहिजे. पहिला आपण अधिकार वक्त्याचं सांगून नंतर श्रोत्याच्या बाबतीमध्ये बोलू की ज्यांना या व्यासपीठावर बसायचं आहे, जो ग्रंथ समोर आहे तो ग्रंथ सद्गुरूकडून त्यानं श्रवण केला पाहिजे. त्याला गुरुमुख लागणं हे फार गरजेचं आहे. सद्गुरूकडून श्रवण करावं. सद्गुरूकडून श्रवण नाही घडलं तर गुरुतुल्य कोणी महात्मा पुरुष असतील तर त्यांच्याकडून हे श्रवण करावं. त्यांनी ते श्रवण केलं पाहिजे आणि त्या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. या रामचरितमानस ग्रंथामध्ये त्या ठिकाणी काय काय विषय आलेले आहेत, किती चोपाय आहेत, किती छंद आहे, किती सोरठ आहेत, किती दोहा आहेत, त्याचा अर्थ काय आहे, हे सगळं त्यांनी बघितलं पाहिजे. त्या गोष्टीचा त्याने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे आपण वाचन केलेलं आहे त्याच्यातलं काही आपल्या आचरणामध्ये आहे का याचा त्या वक्त्यानं विचार केला पाहिजे. नाही तर सांगे आन करी आन तेथे कैचे ब्रह्मज्ञान. आपल्याकडं म्हण आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. ग्रंथाचं अवलोकन करावं. ग्रंथ अवलोकन करत असताना या ग्रंथ वाचन करताना वक्त्याच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजे. हे वाचन करत असताना काही काही असे विषय आहेत या ग्रंथामध्ये की अंगावर असे रोमांच उभे राहतात. स्तंभ श्वेदोथ रोमांच स्वरभंगोथ वेपथुः वैवर्ण्यमश्रुप्रलय मित्यष्टो सात्विका मताः. अशा प्रकारचे सात्विक भाव अंतःकरणामध्ये दाटून आले पाहिजे. वाचन करत असताना असा भाव निर्माण झाला पाहिजे की काय मी मागे कोणत्या जन्मामध्ये पुण्य केलं असेल की मला माझ्या या जीवनामध्ये हा ग्रंथ वाचनाला मिळालेला आहे. माझ्या सद्गुरूकडून मी हे श्रवण केलेलं आहे. काय पुण्य केलं असेल. धन्य मी मानिना पुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या वाही काळाचे. या ठिकाणी असं स्वतःला वाटलं पाहिजे. महाराज कवतुक वाटे झाली यावेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. नाम कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आपल्या या जीवनामध्ये हे आपल्याकडून घडतं याचं आपल्याला मोठं कौतुक वाटलं पाहिजे की काय आम्ही या जीवनामध्ये काय मागे घडलं असेल कोणाला माहीत. तुका म्हणे मज न घडता सेवान पूर्व पुण्य ठेवा ओढवला. हे अमृतमय अशा प्रकारचा ग्रंथ
माझ्याकडून वाचण्यात येत आहे. खूप आनंद झाला पाहिजे. वक्त्याच्या बाबतीमध्ये या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. आता जे श्रोते आहेत, श्रोत्यांचा अधिकार कसा असायला पाहिजे. राम कथा के ते ही अधिकारी जिनको सत्संगत अति प्यारी. राम कथा के ते ही अधिकारी जिनको सत्संगत अति प्यारी. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय जय हनुमान. राम कथा के तेही अधिकारी जिनको सतसंगत अति प्यारी. श्रवण करणारे जे आहेत ते अधिकारी असतात की ज्यांना संतांचा संग खूप आवडतो. की माझ्या जीवनामध्ये मला सत्पुरुष भेटतील का, संतांचं पूजन माझ्याकडून घडेल का. घाली संताशी आसने पूजा करे काया वाचा मने. एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी. संतांची भेट होईल का, संतांचं पूजन घडेल का, संतांच्या मुखातून मला काही ज्ञान ऐकायला मिळेल का. अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये त्याच्या तळमळ असली पाहिजे. जिनको सतसंगत अति प्यारी. संतांची भेट झाली नाही तर कमीत कमी ज्या संतांनी ग्रंथ लिहिलेले ते ग्रंथ माझ्याकडून वाचले जातील का. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, माझ्याकडून वाचन करता येईल का. भागवत ग्रंथ आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर भागवत ग्रंथ लिहिला, ज्याला एकनाथी भागवत म्हणतात. 18,838 ओव्याचा तो असा मोठा ग्रंथ आहे भागवत ग्रंथ. याचं माझ्याकडून अध्ययन होईल का. या ग्रंथाच्या माध्यमातून मला नाथ महाराज काय हे कळतील का. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबाराय काय हे मला कळतील का. गाथ्याच्या माध्यमातून मला जगद्गुरू तुकोबाराय कळतील का. इतकं प्रेम पाहिजे, इतकं प्रेम पाहिजे. तेथं दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी असं 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जय माझी रूपडी. तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. माऊलीनं दृष्टांतानं सांगितलेलं आहे. जसं एखाद्या तरुण मुलाला एखाद्या ठिकाणी कामिनी म्हणजे सुंदरी दिसली तर जसं तिच्याविषयी त्याला जसं आकर्षण असतं, तेथं दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी, तितकं आकर्षण या ग्रंथाच्या बाबतीमध्ये संतांच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे. हा कथा श्रवण करण्याचा काय आहे, अधिकारी आहे. कोणी म्हणेल बाबा तुम्ही असं सांगताय महाराज, आम्ही तर असं ऐकलं सकळाशी येथे आहे अधिकार. हो, कलियुगी उद्धार हरिनामे. सर्वांना अधिकार आहे ना. शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी तर सगळ्याच मुलांना अधिकार असतो ना. शाळेत नाव टाकायचं आहे बाबा, सगळ्यालाच मुलांना अधिकार असतो. पण त्याला जर एखादं काही विशेष हुद्द्यावर जायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, इन्स्पेक्टर व्हायचं असेल, तर त्याला अधिकाराची गरज नाही का सांगा बरं तुम्ही. हे काजकीर निर्वाण आणि काही जे साधारण तेही अधिकाराचे वडविन काय सिद्धी जाय. या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात, भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना हा योग मार्गाचं तुला मी हे प्रकरण सांगत आहे. या ठिकाणी सामान्य गोष्ट जरी करायची असली तर अधिकाराचा विचार करावा लागतो. व्यवहारामध्ये सुद्धा काही काही गोष्टी अधिकाराशिवाय करता येत नाही. आपल्याला मुलगी द्यायची आहे, आपण मुलगा बघण्यासाठी गेलो तर त्याचा अधिकार बघतो की नाही. मुलगा शिकलेला आहे का, मुलगा धनवान आहे का, मुलाचं आरोग्य कसं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो ना. की नुसतं पाहिलं की चला करा साखरपुडा, असं थोडंच आहे.
व्यवहारातली जरी एखादी गोष्ट करायची असली तरी त्या ठिकाणी अधिकार असावा लागतो. कुटुंबामध्ये आपण एखाद्याला काम सांगत असतो, घरामध्ये 2-4 लेकरं आहेत आणि एखाद्याकडे जर आपल्याला 500 रुपये द्यायचे आणि काही वस्तू मागवायची, तर आपण कोणत्या लेकराच्या हातात ती नोट द्यावी याचा अधिकार तर आपण जाणतो की नाही. एक छोटंसं लेकरून हे घेऊन जा पैसे आणि तू हे घेऊन ये, नाही नाही नाही. ज्याला त्या पैशाची जाण आहे, ज्याला त्या ठिकाणी ते सगळं कळतं, त्याच्याच हातात आपण ते देत असतो. म्हणजे व्यवहारातल्या गोष्टीसुद्धा अनाधिकाऱ्याकडून करण्यात येत नाहीत, तिथेसुद्धा अधिकाराची गरज आहे. हे तर महाराज अमृत आहे, हे तर ज्ञान आहे, इथे अधिकाराची फार गरज आहे. म्हणून जिनको सतसंगती अति प्यारी, तसा सामान्य दृष्टीने सगळ्यांना अधिकार आहे. मामी पार्थ व्यपाश्रित्य एपिषु पापयोनय स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रास ते पियांती परामगती ही. तसं सगळ्यांचं वर्णन केलं. या सगळेच यारे यारे लहान थोर प्रवेश घ्यायला काय हरकत आहे की नाही. शाळेत नाव टाकायचं आहे, प्रवेशाला काही हरकत नाही. पण प्रगती जर व्हायची असेल, काही मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं कल्याण व्हावं, आपल्याला काही साक्षात्कार व्हावा, असं जर त्या ठिकाणी वाटत असेल तर तिथे अधिकाराची गरज आहे. सामान्य चालणार नाही. जसं विद्यार्थी सामान्य राहिला तर तो नापास होणार. आमच्या गावात एक मुलगा होता, शिक्षक त्याला शिकवत होते, 2रीला होता. नंतर शिक्षकाची बदली झाली, 4 वर्षानंतर ते परत आले तरी मुलगा तिथेच, तो 2रीलाच. शेवटी शिक्षकांनी त्याच्या पायाला हात लावलं, म्हणले बाबा तू आता घरी जातो का, तुला पाहून मला शिकवायचा मूड जाईल. म्हणजे मी शिकवू शकत नाही, तू जर मला दिसला नाही तरच मला शिकवता येईल. तू कारण मी आला 4 वर्षानंतर मी पुन्हा आलो आहे, बहुता दिवसा फेरा आला या नगरा, बऱ्याच दिवसाने आलो आहे आणि तू त्याच वर्गात आहे. म्हणजे त्याचा तो अधिकार नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अधिकाराची फार गरज आहे. वक्त्याच्या ठिकाणी अधिकार असावा, श्रोत्यांच्या ठिकाणी अधिकार असावा, त्यावेळेला त्या गोष्टी प्राप्त होत असतात. प्रत्येक ग्रंथामध्ये विचार आहे. गीता ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेल्या अनाधिकारी माणसाला हा ग्रंथ सांगू नको. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाचम न च मां योऽभ्यसूयते. हां, इदंते ना तपस्काय. भगवान स्वतः सांगतात अर्जुनाला की हे अतपस्वी माणसाला हे ज्ञान सांगू नको. इदंते ना तपस्काय. ना अभक्त आहे, जे अभक्त माणसं आहेत. आज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात् मा विनश्यती. नायं लोकस्य न परो हां, संशयात. असे 3 माणसं वगळून टाकलेले आहेत. अज्ञानी माणसं आहे, आज्ञश्या अश्रद्धधान, ज्याची श्रद्धा नाही, जे संशयी माणसं आहेत, त्यांना या ठिकाणी अधिकार नाही. हे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं मच्चिरेण नाधिगच्छति. श्रद्धावान लभते ज्ञानम, त्याची श्रद्धा असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार गीतेमध्ये सुद्धा अधिकारी माणसाचा विचार केलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, त्यासी हरी देईल, त्यासी हरी देईल. कोणी भारे अधिकारी, कोणी भारे अधिकारी, त्यासी हरी देईल, त्यासी हरी देईल. कोणी भारे तुकोबाराय म्हणतात की कोणी भारे अधिकारी त्याशी हरी देईल. भगवान तुम्हाला ते देणार आहे.
भगवान दाता आहे, दाता एक राम भिकारी सारी दुनिया. भगवंताकडे दातृत्व शक्ती आहे. बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी. हो, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी. तुम्ही दाता आहेत परमात्मा. हां, परंतु आम्ही तसे नाहीत ना. आम्ही अधिकारी असलं पाहिजे ना. आमची तर भक्ती अनाधिकारी असून करतोय आपण. दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना. म्हणून कोणी व्हारे अधिकारी त्याशी हरी देईल. अधिकारी व्हा म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे त्याची किंमत समजावून घ्या. मिळालेल्या आयुष्याचं मातेर होऊ देऊ नका. कारण अवसर बार बार नाही हवे. इतर शरीर खूप पुष्कळ मिळतील पण मनुष्य शरीर मत भाग्यानं मिळत असतं. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथही गावा. मत भाग्यानं हे शरीर मिळालेलं आहे. किती आयुष्य आपलं आहे हे आपल्याला माहिती नाही, पण प्राप्त झालेल्या आयुष्याचं मातेरं नाही झालं पाहिजे, त्याचं सोनं झालं पाहिजे. आणि ते सोनं होण्याकरता आपल्याला अधिकारी व्हायचं तर जिनको सतसंगता अति प्यारी. संतांच्या संगतीमध्येच आपल्याला आयुष्याचं मूल्य कळत असतं, श्वासाचं मूल्य कळत असतं. आणि मनुष्य त्या ठिकाणी भगवंत साधनेकडं, परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनेकडं लागत असतो. म्हणून या ठिकाणी प्रारंभी अधिकाराचा विचार केलेला आहे. ज्या ग्रंथावर आपण या ठिकाणी कथा करणार आहोत हा ग्रंथ जो आहे गोस्वामी तुलसीदासजींचा ग्रंथ आहे. त्यांनी ही रामकथा लिहिलेली आहे. या ग्रंथामध्ये 7 कांड आहेत. 7 कांड. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड हे कांड आहेत. आता कांड शब्द कधी कधी व्यवहारात पण आपण वापरतो. आमच्या घरात 2-4 दिवसांनी कांड झाल्याशिवाय राहत नाही. आपण बोलत असतो. कधी आमचा बाप कांड करतो, कधी आमची आई करते, तो कधी लेकर करतात. एवढंसं 4 वर्षाचं काटतं पण ते पण एखाद दिवशी लय कांड करत असतं. अशा प्रकारे बोलतात. आपल्या या कांडाचा अर्थ काय आहे थोडा वेगळा आहे. म्हणजे हे कांड आपले चालूच राहणार. पण इथे कांड म्हणजे काय? कांड म्हणजे या ठिकाणी भगवत प्राप्तीच्या या पायऱ्या आहेत. एक पायऱ्या आहेत भगवत प्राप्तीच्या. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक कांडाला त्याप्रमाणे नामकरण केलेलं आहे. नामकरण केलेलं आहे की याच्यामध्ये काय विषय आलेला आहे त्यानुसार त्याला नाव दिलेलं आहे. बालकांड. बालकांड म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव ज्या कांडामध्ये आहे, जे की आज भगवान रामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव आपण मोठ्या उत्साहानं साजरा केलेला आहे. भय प्रकट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी. जिकडे तिकडे प्रभू रामचंद्रांचा जय जयकार चालू आहे. मोठा श्रेष्ठ असा हा पर्वकाळ आहे. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मूळ. मग बालकांड म्हणजे बाल्यावस्थेमध्ये भगवंतानं ज्या ज्या लीला केलेल्या आहे. प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य आहे. लक्ष्मण जे आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहेत. बाल्यावस्थेमध्ये यांनी केलेल्या ज्या लीला आहेत, हे भावंड त्या ठिकाणी कशा कशा बालबिला करत होत्या. माता पित्याला काय आनंद होत होता. अयोध्या नगरी किती प्रसन्न झाली होती हे त्या ठिकाणी बालकांडामध्ये काय आहे वर्णन आहे. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? बालकांड. आता ह्या अयोध्याकांड. आता अयोध्या नगरीमध्ये भगवान थोडे मोठे झालेले आहेत. त्या अयोध्या नगरीमध्ये काय काय घडलं, काय काय घटना घडल्या. विश्वामित्रांना भगवंताला नेलेलं आहे. त्याच्यानंतर जनकपुरीमध्ये आले, भगवंताचा विवाह झाला. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत अयोध्याकांडामध्ये आहे. म्हणून त्याचं नाव काय अयोध्याकांड. नंतर भगवान अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये अनेक ऋषीमुनींना, तपस्वींना वगैरे भेट दिली.
भगवान त्या ठिकाणी अरण्यामध्ये फिरतायत. राजा दशरथानं जो वचन दिलं होतं त्या वचनानुसार हमपितु वचन मानी बनाये, अरण्यकांड त्याला नाव दिलं. त्याच्यानंतर किष्किंधा नगरीमध्ये आहे, त्या किष्किंधा नगरीमध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, कांड म्हणजे घटना, तुम्ही असा अर्थ लावून घ्या. कांड म्हणजे घटना, ज्या याच्यामध्ये ज्या घटना घडल्या त्याप्रमाणे नाव दिलेलं आहे. किष्किंधा नगरीमध्ये वाली सुग्रीवांच्या गोष्टी आहेत, कारण तिथला तो राजा होता वाली. मग किष्किंधा नगरीमध्ये ज्या घटना घडल्या म्हणून त्या कांडाला काय ठेवलं नाव? किष्किंधा कांड. पण आता हे सुंदरकांड जे आहे, या सुंदरकांडामध्ये तर हनुमंतरायाच्या कथा आहेत. हनुमंतरायाच्या कथा आहे, मग त्याला हनुमंतकांड म्हणायला पाहिजे होतं आहे की नाही? तुमचं काय मत आहे? मग त्या सगळ्या हनुमंतरायाच्या शक्तीच्या कथा आहेत, त्याच्यामध्ये प्रभावाच्या कथा आहेत. मग त्याला एक तर शक्तिकांड म्हणायला पाहिजे होतं. मग त्याला सुंदरकांड का नाव दिलं? का दिलं बरं तुम्हाला वाटतं? त्याचं फार विशेष गोष्ट आहे महाराज, फार विशेष. कुणाला असं वाटेल बाबा हनुमानजी महात्मा आहेत, आणि महात्मा म्हटलं की त्यांचं सगळं सौंदर्यच असतं. महात्म्याच्या सान्निध्यामध्ये गेलं तर आपलं जीवन सुंदर होऊन जातं, त्याच्यामुळं दिलं असेल. व्यवहारामध्ये सुद्धा आपण एक सुंदर शब्द अनेक ठिकाणी वापरत असतो. मुलगा बघायला गेलो, कसा वाटला मुलगा? काय बघायचं, कसा आहे? सुंदर आहे. मुलगी पाहिली, मुलीला काय पाहिजे? नक्षत्रासारखी आहे, सुंदर आहे. मुलाने तिथे जे त्यांच्या घरी जो बंगला बांधलेला आहे तो अत्यंत कसा आहे? सुंदर बंगला आहे. सुंदर शब्द आपण वापरत असतो. आम्ही तिथे गेलो, 10-12 जणांचा स्वयंपाक बनवला, पण स्वयंपाक एवढा सुंदर केला की माणसानं खात राहतो. असं अनेक ठिकाणी सुंदर शब्दाचा प्रयोग होतो. पण या ठिकाणी या कांडाला जे सुंदरकांड नाव दिलेलं आहे त्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे महाराज, याच्यामध्ये जे श्रीराम भक्त हनुमानजीच्या ज्या कथा आहेत, हनुमानजी हे मग असामान्य आहे महाराज, असामान्य आहेत. शब्दामध्ये त्यांचं वर्णन करण्यासारखं नाही. जे जे आपण साधन करत असतो, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, अष्टांग योग आहेत, या सगळ्या योगामध्ये ते अग्रगण्य असे हनुमानजी आहेत. अग्रगण्य आहे. भक्तियोगाच्या बाबतीमध्ये हनुमानजी अग्रगण्य आहेत. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जाऊन विचारतात की आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी भक्तीच्या वाटा सांगा. म्हणजे हनुमंतरायांची भक्ती कशी असेल? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती ही कशी करायला पाहिजे हे हनुमंतरायाला त्या ठिकाणी वाटा विचारतायत. जगद्गुरु तुकोबाराय विचारतात. कोण विचारतात आणि कोणाला विचारतात हे फार मोठं महत्त्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हनुमंतरायाला की आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा. भक्तीमध्ये अग्रगण्य असलेले हनुमंतराय आहेत. आणि ज्ञानी नाम ज्ञानयोग, ज्ञानयोग ज्ञानामध्ये, म्हणून त्यांचं वर्णन करत असताना अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुजवन कृषाणुम ज्ञानी नाम अग्रगण्य. म्हणजे भक्त कसे असायला पाहिजे? त्यांचं मन, मस्तिष्क आणि मनगट हे तिन्ही बळकट असलं पाहिजे. आणि ह्या तिन्ही गोष्टी हनुमंतरायाकडे आहेत. ज्ञानीनाम अग्रगण्यम. तिथे रावणाच्या दरबारामध्ये जाऊन तिथे त्यांनी जे सांगितलेलं आहे, भगवंताचं जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यावरून लक्षात येईल की हनुमंतराय कसे ज्ञानीनाम अग्रगण्यम आहेत. मस्तिष्क आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी मनसुद्धा काय आहे? बळकट आहे. एवढं सगळं त्या समुद्र तीरावर सगळे सैन्य होते, ते सगळे जामवंतानं सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तिकडे जा. आपल्याला म्हणतो जामवंत के बचन सुहाये सुनी हनुमंत हृदय अतिभाय. आणि एवढा मोठा समुद्र उल्लंघन करून जायचं,
तिकडे जायचं. एखादं कोणी सामान्य असतं तर म्हणलं असतं, बरं बाबा तुमचं काम, तुम लढो हम कपडे सांभाळते, आहे की नाही, तुम्ही आम्हाला द्या पाठवून आणि तुम्ही बसा इथेच. पण हनुमंतरायांचं काय असेल शक्ती महाराज, काय अफाट शक्ती असेल की हनुमंतराय एकटे निघत आहेत, एकटे तिकडे जातात. तिकडे काही तो सामान्य नाही का रावण, जिथे एकट्याला जायचं. आपण सुद्धा विचार करतो कधी कधी, अरे तिथं जाऊन या, नाही ना तिथं लई गँग मोठी आहे, आपली नाही बुवा हिंमत तिथे जायची. तसं रावणाची गँग काही तुम्हाला सामान्य वाटली का काय? रावण इतका त्या ठिकाणी क्रूर होता, रावण इतका शक्तिमान होता की नवग्रह जे आहेत ना, हे नवग्रह त्याने पालथे टाकून त्याचा पलंग करून त्याच्यावर झोपत होते. आपण एकेका ग्रहाला घाबरतो. शनिग्रह आहे तर म्हणतो शनिवार काय करतो आपण, शनीची उपासना काय करतो. रावण एवढा बलाढ्य होता. देवादिकसुद्धा त्याच्याकडे कामं करायला होते. देवादिकसुद्धा काही काही ग्रंथामध्ये असं वर्णन की खंडोबासुद्धा तिथे दाढी करायला होतं. काय थाट असेल रावणाचं, केवढी ताकद असेल. इतकं सगळं त्यांचं वर्णन केलं त्या रावणानं. तिथे जायचं एकट्याला, किती मनगट किती बळकट असेल विचार करा. असे हनुमंतराय आहेत. तिथे जाऊन ज्ञान सांगितलं. ज्ञानयोगी आहेत, अष्टांग योगीमध्ये ते अग्रगण्य आहेत. योग साधना जी आहे ना, अष्टांग योगाचं जे वर्णन 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे, तर ज्या माणसानं हा अष्टांग योग केलेला आहे, परिपूर्णता त्याला म्हणतात की त्या अष्टांग योगाला हवेमध्ये प्रवास करता आला पाहिजे. वायूसारखं त्याचं शरीर बनतं. जे माणसं अष्टांग योग साधना करतात. आपण योग करतो, पण आपण फक्त थोडंसं जेवण जास्त जावं म्हणून थोडं फुसफास सकाळी सकाळी करतो आपण. पण अष्टांग योग साधनेमध्ये कायापालट पण होतो. तुम्ही 6व्या अध्याय पूर्ण वाचा. अष्टांग योग साधना असं आहे की त्याच्यामध्ये सगळं शरीर बदलून जातं. दाताची जी पंक्ती आहे ना, ती डाळिंब्याच्या बियासारखी होऊन जाते. शरीर एकदम तेजस्वी होऊन जातं. लहान लेकरासारखी चमक येऊन जाते. आणि कुठेही जायचं असलं त्याला उड्डाण करता येतं. वायूसारखं शरीर होतं, त्याला जाता येतं. आता सध्यासुद्धा मोठे मोठे योगाचार्य आहेत. आदरणीय रामदेव बाबा आहेत, किती अधिकार आहे त्यांचा. आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी प्रशिक्षक झालेले आहेत योगाचार्य. पण रामदेव बाबासुद्धा उड्डाण भरू शकत नाही. हनुमंतरायासारखं करू शकतात का सांगा तुम्ही? की चला 400 योजन जायचं आहे, कुठलं काहीच नाही, विमान नाही, काही नाही. आपण विमानानं जाऊ, विमानानं जाऊ शकतो. कुठं जायचं सांगा तुम्ही? अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स कुठेही जाऊ शकतो, पण विमान पाहिजे. पण हनुमंतरायाला विमानाची गरज नाही, विमानाची गरज नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. बस जय श्रीराम म्हणलं की झालं त्यांचं महाराज सुरू. 400 योजन ते गेले. मग काही माणसाची शंका, अरे हवेतून कुठं असं होऊ शकतं का? गुरुत्वाकर्षण शक्ती, हे शरीर खेचलं जातं ना. ते विद्यार्थी शाळेमध्ये बसला होता, तो राहून राहून असं डोकं खाली आपटायचं त्याचं टेबलवर. तर गुरुजी म्हटले, अरे तुझं लक्ष आहे का? डोकं खाली आपटतं. म्हणले गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. डोकं खाली आपट, लक्षच नाही. अरे हिंदीचे पिरियड घेणार ते शिक्षक म्हणले की दिल्ली में कुतुब मीनार आहे, आणि हे इकडे डोकं असं करत होतं. शिक्षकाच्या लक्षात आलं, ऐक बोले सुन रहा क्या? नहीं बोले सुन रहा हूँ ना सर. क्या बोला मैं? क्या बोला? बोल. बोले तुम अभी बोले दिल्ली में कुत्ता बीमार है. लक्षच नाही. त्यांनी काय सांगितलं? दिल्ली में कुतुब मीनार आहे. असे काही. पण हनुमंतराय महाराज अष्टांग योगामध्ये अग्रगण्य आहेत. योग साधनेचा एक एक पैलू आहे, ते पैलू आहे. अष्टांग योग साधना म्हणजे काही सामान्य वाटली का? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असे योग आहेत. आणि योगी पुरुषांना कुठलीही गोष्ट करता येते. 400 योजन काय, ते हवेसारखे कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात.
म्हणून हनुमंतराय काय आहे, अष्टांग योगामध्ये सुद्धा अग्रगण्य आहेत, भक्तियोगामध्ये अग्रगण्य आहेत. कर्मयोग जो आहे हनुमंतरायाचा, ज्याला आपण निष्काम कर्मयोग म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा ते अग्रगण्य आहेत. एवढं मोठं कार्य केलं, पण त्यांच्या मनामध्ये एवढी सुद्धा अपेक्षा नव्हती की प्रभू रामचंद्राने मला फक्त म्हणावं, व फार मोठं काम केलं. अरे वा वा वा, याची सुद्धा त्यांना अपेक्षा नव्हती. बाकीचं तर बक्षीस देणं आणि हे देणं आणि ते देणं. आपण तर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर अपेक्षा ठेवतो. एवढी मी मरमर करतो, हाय का कोणाला काही त्याच. एखाद्या महिलेने स्वयंपाक केला तर माणसं त्यांनी शांतपणे जेवून घेतलं. इतका चांगला स्वयंपाक केला, पण एकाच्या तरी तोंडातून निघायला पाहिजे होतं की चांगला केला म्हणून. आपल्याला त्या खूप अपेक्षा असतात. कोणीतरी वाहवा म्हणावं, कोणीतरी पाठ थोपटावी. हनुमंतरायाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. राम काज लगी तवा अवतारा, प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी हनुमंतरायाने हे कार्य केलेलं आहे. म्हणून ते निष्काम कर्मयोगी आहेत, कर्मयोगामध्ये श्रेष्ठ आहेत, भक्तियोगामध्ये श्रेष्ठ आहेत, अष्टांग योगामध्ये श्रेष्ठ आहेत. सगळेच योग त्यांच्या चरणारविंदी पाणी भरत आहेत. असे हे हनुमंतराय असल्यामुळं त्या कांडाला नाव काय दिलं, सुंदरकांड. हो, दुसरं काय नाव देणार सांगा तुम्ही. सगळ्याच अंगानं पाहिलं तर ते सगळे अग्रगण्य आहेत, अग्रगण्य आहेत. ज्याप्रमाणे सूर्याजवळ जाऊन उभा राहायची आपली लायकी नाही, त्याप्रमाणे हनुमंतरायाच्या जवळ उभा राहायची सुद्धा आपली काय नाही, लायकी नाही. जसं लांबून आपण सूर्याला ओवाळायचं, तसं हनुमंतरायाला जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तीन लोक उजागर. त्यांची काय आपण बरोबरी करणार महाराज, काय बरोबरी करणार. असे हे श्रीराम भक्त हनुमानजीच्या दरबारामध्ये ही कथा आहे. आणि त्यांचं सगळं पराक्रम ज्या कांडामध्ये आहे, त्या कांडाचं नाव गोस्वामी तुलसीदासजीने काय ठेवलं आहे, सुंदरकांड. काय सुंदर नाव दिलं महाराज, काय छान नाव दिलेलं आहे. म्हणून नाही आपल्याला पूर्ण रामकथा वाचता आली तर कमीत कमी सुंदरकांडला तरी येत जा. आम्ही प्रातस्मरणीय भगवान बाबाच्या मंदिरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला रात्री 9 वाजता सुंदरकांडाचं पारायण करतो. आता खूप जणांना गोडी लागली, बरेच जण येऊ लागले. तरी अजून 50-1 लोक बसतील एवढी जागा आहे. बुकिंग करा, तसं काही नाही, विनामूल्य आहे. नाही तर बुकिंग म्हणलं की माणसाला वाटतं बापरे काहीतरी दिसतंय बरं. हो, सुंदरकांड याचं पारायण आपल्याकडून घडलं पाहिजे. फार प्रभावी आहे ते सुंदरकांड, फार प्रभावी आहे. एक एक चोपाया एवढ्या प्रभावी आहेत महाराज, तुम्हाला काय सांगावं की मनुष्याचं त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव दाटून येतील अशा त्या चोपाया आहेत, असे ते दोहे आहेत. म्हणजे सुंदरकांड त्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि मग पुढे लंकाकांड का नाव ठेवलं तर लंकेमध्ये घडलेल्या घटना आहेत त्या. राम रावणाचं युद्ध आहे, प्रभू रामचंद्राचं कुंभकर्णाचं युद्ध आहे, लंकेमध्ये घडलेल्या घटना आहेत. आणि नंतर शेवटी आहे उत्तरकांड. उत्तर म्हणजे शेवट, शेवटचा कांड, शेवट असा एक त्याचा अर्थ आपण सध्या घेऊ. शेवट म्हणजे आता त्याच्यानंतर कुठलं कांड नाही, सगळे कांड जिथं समाप्त होतात त्याचं नाव काय, उत्तरकांड. आपल्या जीवनातले सगळे कांड मिटले पाहिजे. हो तर आपण उत्तरकांडामध्ये जाऊ शकतो. हो, हे उत्तरकांड. आता हे उत्तरकांड म्हणजे काय बाबा, उत्तरकांड म्हणजे प्रसाद, भगवत प्रसाद, भगवत कृपा. पण ती भगवत कृपा होण्यासाठी या एका पायरीने जावं लागेल. जसं शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुरेगा, ह्या जशा 7 पायऱ्या आहेत की मनुष्याला त्या ठिकाणी कृतकृत्य होण्यासाठी, भगवन्मय होण्यासाठी, आपलं जे काही स्वरूप आहे स्वस्वरूपाची जाण होण्यासाठी जशा ह्या पायऱ्या आहेत, त्याप्रमाणे ह्या 7 पायऱ्या आहेत. मग या 7 पायऱ्याने कसं जायचं. आता कसं जायचं म्हणजे अगोदर जे बालकांड आहेत तर भगवंताचं जे बालरूप आहे त्याचं ध्यान करायचं. ठुमक चलत राम,
हे बाल ध्यान आहे भगवंताचं, बालरूप आहे. ठुमक चलत रामचंद्र, पायामध्ये पैंजण आहेत, कोटी कोटी चंद्राचं तेज मुखारविंदी आहे. रघुबर की छबी समान रघुबर मुख बनिया. कुठलीच उपमा देता येणार नाही. असं हे भगवंत तुलसीदास अति आनंद निरख के मुखार बिंद, रघुबर की छबी समान रघुबर मुख बनिया. असं हे सुंदर ध्यान आहे. ते ध्यान आपण बाल ध्यान करावं. भगवान कशा बाललीला करत होते. बाहेर कुठे खेळायला गेले, जेवणाची वेळ झाली तर राजा दशरथ हाक मारत होते, रामा लक्ष्मणा, हाक मारायचे जेवणासाठी. पण ते हाक कानावर येऊन सुद्धा ते तिकडं बघत नव्हते. रामप्रभू तिकडं बघत नव्हते. पण कौशल्याची हाक गेली की राम आलेच, राम आलेच. राजा दशरथांना कधी कधी वाटायचं, हे मेरा क्यों नहीं सुनते, मैं पुकारतो देखते ही नहीं बोले. आणि मात जब बोलने लागी और ठुमक ठुमक चलत रघुराई, ऐसा क्यों करता है बोले राम, मेरी बात नहीं सुनता. बोले हमें मातृभाषा समजती, पितृभाषा नहीं. मातृभाषा. असं भगवंताचं खूप ते ध्यान करावं, बाल ध्यान करावं. त्याच्यानंतर अयोध्याकांड आहे. अयोध्याकांडामध्ये आता भगवती माता सीतेचा प्रवेश आहे. भगवान विवाह करतात तर भगवान रामचंद्र प्रभू सीतेचं त्या ठिकाणी ध्यान करावं. त्याबरोबर भरत जे आहे, शत्रुघ्न आहेत, लक्ष्मण जे आहे, ते सगळे आहेत. पण यांचं विशेषत्वानं ज्यावेळेला हे अरण्यकांडामध्ये येतात महाराज, पुढे जे भगवान रामचंद्र प्रभू अरण्याला जातात आणि हे सर्व तिथे जातात, त्यावेळेला भरतजीचं विशेष प्रेम आहे. तिथे विशेष प्रेम आहे. तिथे श्रीरामप्रभू, भगवती माता सीता, भरत आहेत, लक्ष्मण आहेत, शत्रुघ्न आहेत, हे यांचं ध्यान करावं. अरण्यकांडामध्ये हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर किष्किंधाकांड जे आहेत तिथे त्या ठिकाणी हनुमानजीचा प्रवेश, एंट्री किष्किंधाकांडामध्ये. महाराज ज्यावेळेला भगवान रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी सीतेचा शोध घेत आहेत, हा सीते, हा सीते, भगवान लीला करत होते. आणि त्यावेळेला या ऋष्यमुख पर्वतावर राहणारा जो हा सुग्रीव आहे, हा सुग्रीव त्या ठिकाणी घाबरला. अतिसभीत कहं सुनु हनुमान, पुरुष जुगल रूप तेज निधाना. पठवा बाली हो ही मन मैला, भागो तुरत तजो यह सैला. सुग्रीव घाबरले ते बघून. अत्यंत तेजस्वी पुरुष आपल्याकडे येत आहेत. पण हनुमानजीवर नितांत श्रद्धा होती. सुग्रीव जरी घाबरला, भित्रा जरी असला, तरी हनुमानजीवर नितांत श्रद्धा होती. तुम्ही जा. वालीनं तर कोणी मारेकरी नाही पाठवले. पठवा बाली हो ही मन मैला. वालीच्या मनात काहीतरी काळं बेरं आलेलं दिसतंय. त्यांनी त्याला काही या पर्वतावर येता येत नाही. त्याला शाप आहे. ऋष्यमुख पर्वतावर जाशील तर भस्म होऊन जाशील. त्याला शाप होता ना वालीला, म्हणून सुग्रीव सुरक्षित होता. तर सुग्रीवाला वालीनं मारून टाकला असतो. जा म्हणले. हे अत्यंत तेजस्वी पुरुष आपल्याकडे कोण येत आहेत, वालीनं तर नाही पाठवले. आणि त्यावेळेला हनुमानजीचा तिथे प्रवेश आहे. हनुमानजीनं ब्राह्मणाचं रूप घेतलं. विप्ररूप धरी कपित गयवो, माथ नाही पूछत अस भयऊ. ब्राह्मणाचा वेश घेतला, पण तरी हनुमंतराय थोडेसे फसले. तिथे फसले. ब्राह्मणाचा वेश घेतला आणि माथ नाही म्हणजे नमस्कार केला. नमस्कार केला. आता क्षत्रियानं ब्राह्मणाला वंदन करावं का ब्राह्मणानं क्षत्रियाला वंदन करावं? भूदेव संतासी सदा लवावे. ब्राह्मणाला वंदन केलं पाहिजे.
ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचंच ते रूप आहे. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमस्कं लोक विमान प्राप्य वर्णा माझी छत्रचामर स्वर्गजयाचे अग्रहार मंत्र विद्येशी माहेर ब्राह्मण जे असं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाचा अधिकार म्हणून मी स्वतः खूप वेळेला म्हणत असतो की ब्राह्मण तुम्ही आहात तर आम्हाला काही नमस्कार करू नका, तुम्ही भूदेव आहात. त्याप्रमाणे हनुमानजी ब्राह्मणाचं रूप घेत आहेत आणि क्षत्रियाला पाया पडतात. माथ नाय पूछत असं भयव. त्याच वेळेला भगवंतानं ओळखून गेलं इथं काहीतरी गडबड आहे, इथं काहीतरी गडबड आहे. परमात्म्यानं ओळखून घेतलं, भगवंतानं जाणलेलं आहे. तिथे हनुमानजी त्या ठिकाणी नमस्कार करतायत. पुढे पुष्कळ मोठा विषय आहे, पण हनुमानजीचा तिथे प्रवेश आहे. आणि आता बघा तुम्ही, भगवान रामचंद्र प्रभू आहे, भगवती माता सीता आहे, लक्ष्मणजी आहेत, भरत आहेत, शत्रुघ्न आहेत. आणि आता कोणाचा प्रवेश झाला? हनुमानजीचा प्रवेश झाला. मग सुंदरकांडामध्ये आपण आता अरण्यकांडानंतर कोणतं? किष्किंधाकांडानंतर सुंदरकांड आलं महाराज. आणि आता हनुमानजीचा प्रवेश झालेला आहे. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. हनुमानजीचा आपण हात धरला. हनुमानजीला माहिती आहे की आता रावण कुठे आहे, कुंभकर्ण कुठे आहे, मेघनाथ कुठे आहे, यांना कसं मारायचं. इथं सगळे बसलेले आहेत बरं. तुम्ही असं समजू नका की रावण मेला आहे म्हणून. हो, रावण म्हणजे काम आहे, मेघनाथ म्हणजे क्रोध आहे, कुंभकर्ण म्हणजे अत्यंत आळशी माणूस. हे सगळे काढायला पाहिजे, आलस्यम ना करू. कुंभकर्ण म्हणजे भयंकर आळशी आहे. 6-6 महिने कुठे झोपत असते? काय हद्द झाली ना झोपायची. असे काही लोक अजून खूप झोपाळू, खूप आळशी आहेत. रात्रभर झोप झाली तरी सकाळी उठले तरी आळ्या पिळ्या देत राहतात. आग आय 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 असं काही करतात. रात्रभर झोपले तरी. आमचे एक मित्र होते, ते सकाळी मोठ्यानं वाटते अगं बाया बाया बाया. म्हणलं आता कोणती बाया आहे काय. आळस, आळस म्हणजे कुंभकर्ण. और एक माणूस सामान आणायला गेला किराणा दुकानावर, रस्त्यात ठेच लागून पडला तर म्हणतो पडलो ना आणि शात घ्या झोपून. इतके झोपाळ. काही काही जेवता जेवता झोपणारे लोक आहेत. एक मनुष्य जेवता जेवता डोक्यातली टोपी काढली नाही, तसाच जेवायला लागला. अशा डुलक्या घेत होता, घास खात होता. डुलक्या घेता घेता टोपी पडली वरणात आणि ती टोपीच चुरायला लागला. पुन्हा म्हणतो काय बाईनं वातड पोळ्या केल्या तुटाना बी. ती टोपी कशी काय तुटेल. असे झोपाळू माणसं. म्हणजे सगळे जे काही यांना कसं संपवायचं हे हनुमानजीला माहिती आहे. हनुमानजीने हे सगळे बघितलेले. रावण काय करतो, कुंभकर्ण काय करतो, मेघनाथ काय करतोय, त्या रावणाचा परिवार काय करतोय. रावणाचा परिवार म्हणजे सगळा बुंगाऱ्या. हे सगळे संपले पाहिजे. हे जीवनातले जेवढे काही दोष आहेत ते सगळे संपले पाहिजे. पण ते संपवण्यासाठी तुम्हाला हनुमानजीचा हात धरावा लागेल. हनुमानजीला जर धरला, आपण हनुमानजीचे भक्त झालो तर आपल्यातला रावणही मरून जातो, आपल्यातला कुंभकर्ण मरून जातो, आपल्यातला मेघनाथ संपून जातो. ह्या सगळ्या जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या अंतःकरणामध्ये बसलेल्या, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, हे सगळे संपून जातात. म्हणून तो लंकाकांडामध्ये त्यांच्यामुळं हनुमानजीमुळं सगळं त्यांनी दाखवून दिलं. आणि मग महाराज जी अशोक वाटिकेमध्ये जी शांती आहे त्याची आपल्याला गरज आहे. सीता म्हणजे शांती आहे. आणि शांती ही अशोक वाटिकेत असते, शोक वाटिकेत नसते. जिथं शोक आहे तिथं शांती नाही. अशांतस्य कुतः सुखम. गीतेमध्ये नास्ति बुद्धिरयुक्तस्य युक्तस्य भावना न चा भावयत शांतिरशांतस्य कृतः सुखम. अशांतस्य कुतः सुखम. मला सांगा, शांतीची कोणाला गरज नाही? सगळ्याला गरज आहे. प्रत्येक मनुष्याची धडपड त्याच्यासाठी की आपल्या जीवनामध्ये शांती असली पाहिजे. शांती आली ती अशोक वाटिकेत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत शोक आहे तोपर्यंत शांतीचं दर्शन कसं होईल? आणि ते शोक का शोक निर्माण होतो? कारण अंतःकरणामध्ये रावण आहे, कुंभकर्ण आहे. बिभीषणाला तर थारच नाही आपल्या अंतःकरणामध्ये. बिभीषण अंतःकरणात असले तर आपलं कल्याण होईल. पण हे दुसरे जास्त अंतःकरणामध्ये असल्यामुळे
हनुमानजीचे भक्त व्हा. हनुमानजी आपल्याला हे सगळं दाखवतात. आणि त्यामुळं हे सगळं संपून गेलं का मग ते लंकाकांडामध्ये रावण मेला रे मेला की मग ते उत्तरकांड आहे. उत्तरकांड म्हणजे आपलं जीवन कृतकृत्य होणं. कृतकृत्य होणं मग आयुष्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आपण केल्या, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं केल्या की आपलं जीवन त्या ठिकाणी कृतकृत्य होऊन जातं. हेच जीवनाचं खरं उत्तर आहे. नाही तर उत्तर आयुष्य असंही त्याचा अर्थ लाव. कमीत कमी उतार आहे वयातपर्यंत तरी सुधरा. काय एकदा माणसाचं उतार व्हायला लागलं की ती घसरगुंडीच असते. कधी खाली येईल, उताराला एकदा गाडी लागली ना कधी खाली येईल त्याचा काही नियमच नाही. त्यावेळेला एवढं स्ट्रॉंग काहीच राहत नाही उतार वयामध्ये. एकदा 50च्या पुढं धकलं की मग ते जे मनुष्य गोळ्यावर आलेलं आहे की मला गोळ्या खातल्याशिवाय जमत नाही. अनेक प्रकारच्या गोळ्या. काही काही माणसाला तर हेही कळून एवढे काही काही अडाणी लोक असतात. डॉक्टरकडे एक जण गेला आणि ते डॉक्टरने तपासलं, हे पोट दुखतं, अमुक होतं तमुक होतं. डॉक्टर म्हणले तुम्हाला काही आहे का, म्हणजे त्यांचा उद्देश होता ब्लड प्रेशर शुगर वगैरे काय, तुम्हाला काय आहे का. हो म्हणले 2 मुलं आणि 2 मुली आहेत. असेही काही पागल असतात, त्यांना काही कळतच नाही की हे काय विचारायला लागले आहे. त्यांना काय करायचं याच्या लेकरांना, ते असं काही आहे. एकदा उताराला लागलं की लागलं हे शरीर. नंतर एवढी बुद्धी पण राहत नाही. बाल्यवयामध्ये हे करायला पाहिजे. बाल्यवयामध्ये एक ग्रास्पिंग पॉवर असतं. आता हा छोटा आमचा नातू आहे, हा छोटासा आहे, 10-11 वर्षाचा आहे. मग गीता त्याच्या कंठस्थ आहे, पूर्ण ग्रंथपाठ आहे. पुन्हा एकादश स्कंदामधले जे 1367 श्लोक आहेत ते सगळे पाठ आहे त्याच्या. ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ 1200-1300 वय पाठ आहेत. ते योग्य वयामध्ये पकडल्या गेलं पाहिजे. रोपटं पकडलं गेलं की ते काम होऊन जातं. पण उतार वयात तर काही ध्यानात राहत नाही. बुद्धी माणसाची साठीबूट नाटी म्हणतात, तेव्हा लक्षातच येत नाही. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याजवळ एक जण माणसाला पेढे द्यायला लागले. म्हणले बाबा पेढे घ्या. अरे कशाचे, म्हणले अरे भास्कररावला नातू झाला. काय बाबा आजकाल कोणाला काय होईल कधी काही सांगताच येत नाही. काय म्हणावं आता सांगा तुम्ही. तर म्हणून योग्य वयात काम करून घ्या. योग्य वयात ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे हे सगळं जर आपण एक केलं जीवनामध्ये साधना, तर उत्तरकांड म्हणजे आपल्या जीवनाचं उत्तरच आहे. उत्तरकांड म्हणजे उत्तरकांड म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी अमृताचा घडाच आहे. जसं आता कुंभमेळा झाला, अमृताचं तिथं वर्षा होतो म्हणून लोक जातात ना, तसं हा कुंभमेळाचे समजा तुम्ही उत्तरकांड म्हणजे आपल्या जीवनाची कृतकृत्यता. कृतकृत्यश्य भारत असे या त्या ठिकाणी 7 कांड आहेत महाराज. फार रसभरीत 7 कांडांनी युक्त अशा प्रकारची ही त्या ठिकाणी कथा आहे. आणि त्या कथेला आपण आज प्रारंभ केलेला आहे. ज्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे गोस्वामी तुलसीदासजींचं आपण चरित्र सांगणार आहोत. कारण कसं आहे, ग्रंथ कोणी लिहिला याला फार मोठं महत्त्व असतं. त्यांचा काय अधिकार हे जाणायला पाहिजे. एखादं पुस्तक जरी आपल्या हातात आलं तरी आपण म्हणतो कोणी लिहिलं, कोणी लिहिलं याला महत्त्व. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. 9040 का काय त्या ओव्या आहेत पूर्ण. इतका तो ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी ग्रंथ. पण एक एक ओवी अशा सगळ्या त्या ठिकाणी अनमोल असे त्या ओव्या आहेत. आणि ते दासोपंतांनी त्याच गीतेवर 1,00,000 ओव्या लिहिल्या. त्याच याच्यावर दासोपंतांनी गीतेवर लिहिल्या. तर त्यांना थोडा अहंकार निर्माण झाला होता की मी खूप लिहिल्या ओव्या म्हणून 1,00,000 ओव्या केल्या. ते पैठणला गेले, त्याला चातुर्मास्य चालू होतं, नाथांचे प्रवचन चालू होते. पण त्यांचं पहिलीच ओवी चालली होती, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. 4 महिन्यामध्ये त्यांनी त्या ओवीचं प्रतिपादन केलं. रोज 1 घंटाभर ते सांगायचे. ऐकता ऐकता दासोपंत तल्लीन झाले. आणि 4 महिन्याला सांगतेच्या वेळेला नाथांनी सांगितलं की माऊलीच्या ओवीमध्ये एवढा अर्थ आहे, एवढा अर्थ आहे की माझ्यासारखे नाथ 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000 वर्ष सांगितलं तरी या ओवीचा अर्थ संपणार नाही. 1000 वेळेला जन्माला आले आणि 1000
इतकं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे माऊलीनं. हे ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला दासोपंतांनी आपला ग्रंथ बुडवून टाकला, स्वतःच्या हातानंच बुडवून टाकला. काय महाराज, म्हणजे कोणी ग्रंथ लिहिला यार फार मोठं महत्त्व आहे. इथे आपल्या या शहरामध्ये एक ग्रस्तांनी ज्ञानेश्वरीच्या एकेका ओळीवर 2-2 ओव्या केल्या. यांच्या 9,000 तर त्यांनी किती केल्या? 18,000 केल्या. मला सांगितलं म्हणले महाराज मी एका ओव्याच्या 2 ओव्या केल्या. म्हणलं किती जणांनी वाचलं आत्तापर्यंत? म्हणजे कोणी घ्यायनाच, कोणी घ्यायनाच. आम्ही ज्याला सांगतो हे एकदा वाचून पहा, तुम्हीच वाचा, तुम्हीच वाचा. मी त्याला म्हणलं बाबा पंचपक्वान्नाचं ताट भरलेलं आहे, हातपाय धुवायचं, जेवायला बसायचं, तुम्ही रिकामे कामं कशाला करत बस? माऊलीचं लिखाण आहे, पंचपक्वान्नाचं ताट आहे, मस्तपैकी त्याचा आनंद घ्यायचा. तुम्ही 2-2 ओव्या केल्या आणि त्याचं काय आता वाचणार कोण? म्हणून लिखाण कोणी केलेलं आहे यालाही फार मोठं महत्त्व असतं. आजकाल लिखाण खूप लोक करतात, खूप लोक करत असतात. कोणाला काही सुचतं, कोणाला काही सुचतं, अशा प्रकारे लिहित असतात. कित्येक लोक कविता करतात, कित्येक लोक काही लिहित असतात. काव्य लावतात, टल होतं, त्याचा काही ताळमेळ नसतो, काही ताळमेळ नसतो. असे काही लिखाण असतात. उंदरावरच कविता केली एखाद्याने, जयदेव जयदेव जय उंदीर मामा, म्युन्सिपाल्टीचा पिंजरा रिकामा, जयदेव. हे काय म्हणजे काहीतरी तलट फल लावायचं. जयदेव जयदेव जय पांडुरंगा, चल पळ तिकडं टाक माया शेंगा, जयदेव. काही पण लिहायचं. त्याला कोण वाचणार आहे? असं काय ते लिखाण करणारे पुष्कळ आहेत. कोणालाही लिहावं वाटतं, कोणालाही सांगावं वाटतं, पण तसं नाही. ते प्रासादिक असलं पाहिजे. ज्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे ते गोस्वामी तुलसीदासजींच्या चरित्राचा आपण एकदा थोडासा विचार करणार आहोत. संत श्रेष्ठ गोस्वामी तुलसीदासजी प्रयागराजाजवळ चित्रकूट जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये आत्माराम दुबे आणि त्यांची जी भार्या होती तिचं नाव हुलसी, असं हे पती पत्नी त्या गावामध्ये राहत होते. ब्राह्मण होते, तपस्वी होते, प्रतिष्ठित होते, आपल्या वर्णाश्रम धर्माला जाणून होते, आचरण शुद्ध होतं. अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या दाम्पत्यापासून संवत 1554 म्हणजे इसवी सन 1498ला, साधारण आता आपण धरू 527 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. 527 वर्ष. त्यावेळेला या दाम्पत्यापासून श्रावण शुद्ध सप्तमीला अभुक्त मूळ नक्षत्रावर गोस्वामी तुलसीदासजींचा जन्म झाला. आणि हे गोस्वामी तुलसीदासजी आईच्या उदरामध्ये 12 महिन्यापर्यंत होते. तसा कालावधी किती असतो? 9 महिने 9 दिवस. काही त्याच्याही अगोदर होतात, असंही आहे, काही त्याच्याही अगोदर होतात. पण खरा कालावधी 9 महिन्याचा आहे. इथे 12 महिने ते आईच्या उदरामध्ये होते आणि जन्मताच त्याच्या मुखातून राम शब्दाचा उच्चार झाला. म्हणजे दिव्य पुरुष. जन्मताच लेकरूचं काय तर रडतं, ते फक्त ट्याव ट्याव करतो. आताचे लेकरं चहा चहा. जन्मताच राम शब्दाचा उच्चार झाला त्यांच्या मुखातून. रडले नाही, काही नाही. जन्मता राम शब्दाचा उच्चार. आणि जन्मताच तोंडामध्ये 32 दात होते त्यांच्या. 32 दात होते. अशा प्रकारे त्यांचं वर्णन आलेलं आहे. शरीरसुद्धा असं धष्टपुष्ट होतं. एखाद्या 5 वर्षाच्या लेकराचं असावं तसं त्यांचं शरीरसुद्धा धष्टपुष्ट होतं. पण ते सगळं त्यांचं ते बघून, तोंडात 32 दात, शरीर धष्टपुष्ट, असं तर काही होत नसतं बाबा. आईवडील साशंकित झाले, शंकाक्रांत झाले. आई घाबरली महाराज. काय माहीत कोण आहे. पुन्हा आजूबाजूचे सांगणारे असं तर कधी होत नाही, भूत तर नाही, अमुक तर नाही. आता डोक्यात कचरा घालणारे लोक बरेच असतात, काही सांगत असतात. असं कसं झालं, एवढं मोठं लेकरू कसं काय झालं, पुन्हा त्या ठिकाणी तोंडात दात कसे लेकराच्या नसतात,
अशा अनेक प्रकारच्या शंका कल्पना निर्माण झाल्या आणि शंकेनं मनुष्य खचून जातो. शंका फार कठीण असते महाराज. शंकेनं म्हणून ते खचून गेले. आई भिवू लागली. 2-3 दिवसानं त्यांच्याकडे एक जी दाशी होती, तिचं नाव होतं चुनिया. त्या लेकराला त्याच्या सासरोडीला पाठवून दिलं. नको म्हणले आमच्याकडे हे लेकरू, हे काहीतरी अपशकून दिसतंय असं तसं म्हणून सप्तमीला झाले आणि दशमीला तर 3ऱ्याच दिवशी पाठवून दिलं. त्या चुनिया नावाच्या दाशी होती, तिच्या सासरी ते पाठवून दिलं आणि तिला तरी पण तिच्या मनातली भीती गेली नाही. 2-3 दिवसांनी ती मरून गेली. तुलसीदासजींची जी आई होती खुलसी नावाची, ती एवढी घाबरली होती या सगळ्या गोष्टीला. घाबरूनच जास्त, जसं मागे कोरोनामध्ये अर्धे लोक घाबरूनच मेले महाराज. त्यांचे ब्लड प्रेशर कमी जास्त झाले. म्हणजे भयभीत झाल्यानंतर माणसाचे हातपाय हलायला लागतात. भीती निर्माण झाली की मनुष्य अर्धा खचून जातो. म्हणून तर डॉक्टर लोक म्हणत असतात घाबरू नको. अरे घाबरायचं काय आहे, थोडंसं आहे, आता होऊन जाईल. काही भेटायला आले सुद्धा त्यांनीसुद्धा असं काय आधार द्यायला पाहिजे कोणाला भेटायला गेल्यानंतर. मग माणसं भेटायला जातात. आमच्या पण पाहुण्याला असंच झालं होतं, एका घंट्यातच खेळ खतम. मग त्यानं कसं काय करायचं सांगा. तिथे गेल्यानंतर कसं बोलायला पाहिजे. पण काही माणसाला तसं धोरणच नसतं आणि मग ते काही विचार करायला लागतं. अगोदरच माणसाचं मन शंकेने भरलेलं असतं. कुठं शरीराच्या एखाद्या पार्टावर कुठं गाठ निर्माण झाली, ते कशाची असेल. माणसाचं भलतं भयंकर मन कठीण आहे. आणि मन चिंती ते वैरीनं चिंते. शंकेनं मनुष्य खचून जातो. हे तर नसल, ते तर नसल, अमुकच नसल, तमुकच नसल असे बोलत राहत. काय माझ्या डोळ्याला झालं काय माहीत, मला एकाचे 2 दिसायला लागले. काय झालं काय माहीत. गेलं डोळ्याच्या डॉक्टरकडे. अहो डॉक्टर साहेब काय बिघडलं काही कळत नाही, मला एकाचे 2 दिसायला लागले. डॉक्टर म्हणले तुम्ही 3 कशाला आली इथं. म्हणजे त्या डॉक्टरला 3 दिसायला लागले, ते एकाचे 3. ते अशा प्रकारे शंका फार असतात. मग तिला शंकेनं ती मरून गेली, ती घाबरून गेली, ती मरून गेली. नंतर सुनिया नावाची जी दाशी होती तिनं ते पालन पोषण केलं त्या लेकराचं, भरण पोषण वगैरे केलेलं आहे. 5.5 वर्षानंतर ती पण मरून गेली. सुनिया नावाची दाशी पण मरून गेली. आता हे तुलसीदासजी अनाथ झाले. आधार राहिला नाही. आधार नाही कोणी मज बाप नामाय, असे ते दुःखी झाले. काय करावं आता, एवढं छोटंसं वय, काही करता येत नाही, काही नाही. त्यावेळेला भगवान महादेवाला काळजी निर्माण झाली. महादेवानं पार्वतीला सांगितलं की तू त्या लेकराचं पालन पोषण कर. म्हणून पार्वती माता स्वतः ब्राह्मणीचं रूप घेतलं त्यांनी आणि त्या स्वतः आल्या. स्वतः त्या लेकराच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था, स्वयंपाक करणं, आपल्या हातानं त्यांना खाऊ घालायचं. अशा प्रकारे प्रत्यक्ष पार्वती माताने ते लेकराची काळजी घेतली, भरणपोषण वगैरे केलेलं आहे. पुढे भगवान शंकराच्या प्रेरणेने रामशैलवर राहणारे जे अनंतानंदजी नावाचे एक आचार्य होते, अधिकार संपन्न महात्मा पुरुष होते, त्यांचे जे प्रिय शिष्य आहे श्री नरहरी आनंद नाव होतं त्यांचं, त्यांनी या बालकाला शोधून काढलं. कसं असतं, आपला एकदा अधिकार झाला की सद्गुरू आपल्याला भेटत असतात. जसं आंबा पाडाला लागला की राघूला आमंत्रण द्यावं लागत नाही की आम्ही पाडाला लागलेलो आहोत, तुम्ही या, आमचं काय टेस्ट आहे, आमची काय चव आहे ते बघा. असं काही त्या पाडाला राघूला काही पत्र द्यावं लागत नाही, फोन करावं लागत नाही. आपोआप येतो राघू, ते आपोआप येतो. त्याप्रमाणे हे स्वतः अधिकारी असल्यामुळे यांनी त्या लेकराचा शोध घेतला आणि त्या लेकराचं रामबोला नाव ठेवलं. रामबोला का नाव ठेवलं? कारण जन्मताच त्याने मुखातून काय बोलले होते? रामबोला. म्हणून त्यांचं नाव रामबोला ठेवलं. खूप प्रिय नाव असं ठेवलं. नंतर त्यांना घेऊन ते अयोध्येला गेले. तिथे संवत 1561ला म्हणजे तुलसीदासजींचं त्यावेळेला 7 वर्षाचं वय होतं.
वयाच्या 7व्या वर्षी आणि त्या ठिकाणी यज्ञोपवीत संस्कार केला. माघ शुद्ध पंचमी शुक्रवार होता, त्या दिवशी त्यांचा यज्ञोपवीत संस्कार त्यांनी केलेला आहे. हे 5-7 वर्षाच्या अगोदरच व्हायला पाहिजे, त्याचंसुद्धा वय असतं. नंतर यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर गुरुगृही जायचं, तिथे विद्याभ्यास वगैरे करायचा, असा तो भाग आहे. म्हणजे यज्ञोपवीत संस्काराला फार मोठं महत्त्व आहे. कधीकधी आता काही लोक लग्नाच्या पहिल्या दिवशी उरकतात, त्यावेळेला ते जानू वगैरे घालतात. ते काही संस्कार खरं आहे का? ते जानू म्हणजे फक्त किल्ली अटकायची व्यवस्था आहे, दुसरं काय? ते वयाच्या 5-7 वर्षातच व्हायला पाहिजे. 8 वर्षाच्या आतमध्ये ते छान असतं एकदम. तसं यज्ञोपवीत संस्कार वगैरे केलेला आहे. आणि नंतर गायत्री मंत्र शिकू लागले तर त्यांनी नुसतं ओम भूर्भुवस्सुवः म्हटल्याबरोबर ते पूर्ण म्हणून दाखवलं त्यांनी. पुढचे सगळे शब्द म्हणून दाखवले. काही मागच्या जन्माचं असतं, काही बालक जे असतात ते मागच्या जन्मातून घेऊन आलेले असतात. न शिकवता त्यांनी तो गायत्री मंत्र वगैरे म्हणून दाखवला. सद्गुरूंना खूप आनंद झाला. नंतर मग नरहरी स्वामींनी त्यांना वैष्णवाचे 5 संस्कार वगैरे दिलेले आहेत. त्यांना वैष्णव दीक्षा दिली. प्रत्येकाचे नियम असतात, संस्कार असतात, सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक वैष्णव म्हटलं, आता कीर्तनकार म्हटलं तर त्याच्यासाठी एका ग्रंथामध्ये 29 नियम आहेत की कीर्तनकार कसे असायला पाहिजे, त्याचे नियम आहेत महाराज. कीर्तनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी विणा कोणत्या खांद्यावर घ्यायला पाहिजे, हे सगळे नियम आहेत. कीर्तनामध्ये वेश कसा असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सात्विकता आहे अशा प्रकारचा वेश अंगावर परिधान केला पाहिजे. कीर्तनाला जे टाळकरी मंडळी उभे आहेत ते सुद्धा धोतर शर्ट टोपीवर उभे असले पाहिजे. आपलं ते त्या ठिकाणी एक भूषण आहे. सगळ्या गोष्टीचं ते महत्त्व आहे. कीर्तनकारांनी कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे त्याचे नियम आहेत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. त्यांना सुद्धा नियम आहेत कीर्तनकाराला. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. भक्तिज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे त्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मर्यादा आहे त्या सगळ्या गोष्टीला. कुठल्याही प्रकारचे अवश्य शब्द कीर्तनकारांनी वापरले नाही पाहिजे, आकाराने विनोद केले नाही पाहिजे, खालच्या दर्जाचे विनोद केले नाही पाहिजे. आता हे कलियुग आहे, अगोदरच माणसाचे डोके बिघडलेले. पुन्हा त्या मोबाईलमुळं किती काही गोष्टी. हे मोबाईल तर मला वाटतं ते पुढं माणसाचं यादव कुळासारखं सगळेच मरतील का काय माहीत. हे यादव मोबाईलमध्ये इकडची चॅटिंग तिकडं, इकडचा मेसेज तिकडं, तिकडचा मेसेज तिकडं, हे चालूच आहे. हो, अगोदर आम्ही लहानपणी कट्टी करायचो, आता लेफ्ट म्हणते त्याला. काय होईल काही सांगताच नाही. सगळे भांडण बिंडणं सगळे ह्या मोबाईलमुळेच आहे. आणि ते सगळं सतत हातातच आहे. अहो, सुनबाई बाहेर निघाली तर सासूबाईंनी सांगितलं, अरे सुनबाई हातात काही नाही तुझ्या, म्हणजे बांगड्या बिंगड्या नव्हत्या म्हणजे आहे ना मोबाईल. तिचा उद्देश काय, ही काय बोलते, अरे बांगड्या घाल. अशा प्रकारचं हे सगळ्या गोष्टी आहेत महाराज. म्हणून या ठिकाणी जे आपलं प्रतिपाद्य विषय असा चाललेला आहे की योग्य वयामध्ये ते सगळं झालं. वैष्णवांचे जे संस्कार असतात या सगळ्या संस्काराबद्दल की कीर्तनकाराने कसं असायला पाहिजे, कशा प्रकारचे कीर्तनामध्ये त्या ठिकाणी प्रतिपादन केलं पाहिजे, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, भगवद्विषयी प्रेम निर्माण झालं असं त्यांनी कीर्तनामध्ये बोलायला पाहिजे. हल्ली माणसं खूप गर्दी करतात, कुठेही जातात कीर्तनाला, आणि त्या कीर्तनकाराचा विषय त्यांना माहिती, एवढे लोक जमले तर हसवा यांना, बस हसलं म्हणजे झालं काम. पण आपल्या जीवनाचं हसू होऊ नये, असं होऊ नये. कीर्तनकार एखादा प्रखर शब्दात बोलणारा चालतो,
खरंच सांगा, आम्ही तुमचं चांगलं होईल असं बोलावं का चांगलं वाटेल असं बोलायला पाहिजे? तुमचं चांगलं होईल असं बोलायला पाहिजे. आणि ते चांगलं होईल बोलण्यामध्ये एखादा प्रखर शब्द असला तरी चालतो, पण अंतःकरणामध्ये तुमचं चांगलं व्हावं अशी भावना असली पाहिजे. म्हणून वैष्णवाला सुद्धा खूप नियम आहेत. 29 ते नियम आहेत, मी काही सांगत नाही तेवढे, पण त्या नियमानुसार त्यानं वागायला पाहिजे. वैष्णवाची त्यांना दीक्षा दिली. नंतर त्या ठिकाणी राममंत्र दिलेला आहे. दीक्षा दिली म्हणजे मंत्र द्यावा. जसं वारकऱ्यांचा मंत्र आहे रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी, त्याप्रमाणे राममंत्र दिलेला आहे. आणि नंतर वेदाध्ययन वगैरे करायला लावलं, अभ्यास करायला लावला. तुलसीदासजी हे एक पाठी होते, खूप पाठांतर झालं त्यांचं, खूप पाठांतर झालं. मग हे जे गुरुशिष्य आहेत ते त्या ठिकाणी सुकर क्षेत्रामध्ये गेले. नंतर गुरूंनी त्यांना रामचरित्र सांगितलं. मी अगोदरच म्हटलो की आपल्या गुरुमुखानं हे श्रवण केलेलं असलं पाहिजे. रामचरित्र सांगितलं. नंतर ते काशीला गेले. तिथे शेष सनातन यांच्याकडे राहून आणखी खूप वेदाचा अभ्यास केला, संस्कृत भाषेचा अभ्यास केला. जवळजवळ 15 वर्षापर्यंत. आता ही आमची कन्या आहे भक्ती, हिनं जवळ 15 ते 20 वर्षापर्यंत संगीताचा अभ्यास केलेला आहे. संगीत अलंकार झालेली आहे ती. आणि ते अभ्यास नाही केला तर कसं प्राप्त होईल? अभ्यास कोणत्याही गोष्टीचा करावा लागतो. काही काही माणसाला असं वाटतं की हे कसं काय अचानक कसं काय होईल? अचानक गोष्टी होत नाही. माझ्याकडे एक महिला आली, म्हणले महाराज माझ्या मुलाला गीता शिकवा. म्हणलं पाठवा. आम्ही ते रविवारी 5 वाजता उच्चार शिकवत असतो मंदिरामध्ये. किती दिवसांनी पाठ होईल? गीता किती दिवसांनी पाठ होईल? मला त्या मुलाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. बुद्धीवर अवलंबून नाही. म्हणलं महिना 15 दिवसात होत असलं तर पाठीत. महिना 15 दिवसात होणारी ती गोष्ट नाही. त्याला खूप अभ्यास करावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल. आणि किती काळ लागेल याचा विचार जो करीत नाही त्याला ते जमणार आहे. नाही तर जे म्हणतात एवढ्यात होईल का आणि तेवढ्यात होईल का, तुमच्या त्या बुद्धीचा याच्यावर अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी 15 वर्षापर्यंत हे अध्ययन वगैरे केलं. नंतर आपले जे विद्यादान करणारे गुरु त्यांच्या आज्ञा घेऊन गोस्वामी तुळशीदासजी आपल्या जन्मभूमीला आलेले, जे आपण रजापूर नावाचं गाव सांगितलं तिथे ते आलेले आहेत. परिवारात कोणी राहिलेलं नव्हतं त्यावेळेला. सगळ्यांचं श्राद्ध वगैरे केलं, वडिलांचं श्राद्ध केलं. आणि मग गावामध्ये रामकथा सांगू लागले. रसाळ वाणी होती, अमृतमय वाणी होती. सगळ्यांना ती कथा आवडू लागली. संवत 1583 म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी गोस्वामी तुळशीदासजी तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी गुरुवारी भारद्वाज गोत्रातली एक सुंदर अशी कन्या होती, तिच्याशी त्यांचा विवाह झाला. शुभमंगल सावधान यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्त्यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यां विदुसुरासुरगणा वधूवर्यो शुभम भवतु सावधान. असं थाटामाटामध्ये गोस्वामी तुळशीदासजींचा विवाह झालेला आहे. अत्यंत सात्विक अशा घराण्यातली मुलगी मिळाली. सुंदर होती, गुणवान होती, रूपवान गुणवान सगळ्याच गोष्टी हे भाग्यानं मिळत असतं. काहीतरी भाग्य लागतं त्यावेळेला सगळ्या गोष्टी मिळतात. अशा प्रकारे त्यांचा विवाह झाला. पण त्या पत्नीशी ते एवढे आसक्त झाले की त्या ठिकाणी तिला सोडून कधी बाहेर जात नव्हते, घरातच घुटमळत राहायचे. अशा प्रकारची स्थिती झाली. एके दिवशी तिचा भाऊ आला, घेऊन गेला. तर माहेरी वगैरे जावंच लागतं ना, ऐकी नाही. माहेरी घेऊन गेला तो भाऊ. तर यांना काही ते करमायला तयार नाही.
अशा प्रकारची स्थिती झाली. बेचैन झाले. परनिली कांता माहेरा जाय, चित्ती रिगाली दुरी न राय, असं नाथांनी सांगितलेलं आहे. आणि लगेच त्याच दिवशी ते मागोमाग गेले आणि तिथे गेल्यानंतर पत्नीजवळ भेटले. तिथे जाऊन ते म्हणले, तुम्ही कसे काय आलात? आपल्याकडे म्हणतात ना, लावल्यामागं धावण्या डफड्यामागं तुंतून, असे लगेच गेले. तर ती म्हणे, का आलात? तर म्हणले, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, अशा प्रकारे सांगितलं. ती सात्विक होती. तिनं सांगितलं, काय बोलावं म्हणले तुम्हाला, आता माझ्यावर जेवढं तुमचं प्रेम आहे याच्यापेक्षा तुम्ही अर्ध प्रेम जरी भगवंतावर केलं तर तुमचं जीवनाचं कल्याण होऊन जाईल, का तुमचा बेडा पार होऊन जाईल. बस महाराज, तो एक गुरुमंत्र मिळाल्यासारखा झाला. आणि गोस्वामी तुलसीदासजींचं जीवन कलटलं महाराज, पलटणी झाली. आणि त्या पत्नीच्या शब्दावर लगेच त्यांना वैराग्य झालं. प्रयागराजाला ते निघून गेले, साधू वेश धारण केला, अनेक तीर्थाटन वगैरे करू लागलेले आहेत. तीर्थाटनामध्ये अनेक साधू संतांचं दर्शन घेतलं, पवित्र गंगेचं स्नान करू लागले, रामनामाचा जप करू लागले. काशीला गेले, तिथं मानस सरोवराजवळ काकभूषुंडीचं त्यांना दर्शन झालं. गोस्वामी तुलसीदासजींना काशीमध्ये रामकथा करू लागले. तिथे ते नित्यानं कथा करायचे. कधी सकाळी शौचाला वगैरे गेले ते का झाडाखाली ते उरलेलं पाणी टाकायचे. तिथे एक पिशाच होतं, भूत होतं. ते प्रसन्न झालं. म्हणले, कोण आहे? म्हणले, असं असं. मी प्रसन्न झालो आहे म्हणले, मला रोज तुम्ही इथे पाणी टाकता, तुमची इच्छा मी पूर्ण करतो, काय पाहिजे तुम्हाला? म्हणले, काही नाही, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी हनुमानजीची भेट करून द्या, असं सांगितलं. म्हणजे तुम्हाला हनुमानजीला भेटायचं का? म्हणजे जिथे रामकथा असेल तिथे जा. सगळ्याच्या अगोदर हनुमानजी हजर असतात. रामकथा असली की सगळ्याच्या अगोदर कोण येतात? हनुमानजी येऊन बसतात. आणि कथाकारांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की हनुमानजी येऊन बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे जरा घाबरूनच सांगायला पाहिजे, हनुमानजी आहेत ना ते. हो, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे बल आहे, मन, मनगट, मस्तिष्क, आणि ते येऊन बसतात. अशा प्रकारचं आहे महाराज. रामकथेमध्ये हनुमानजीचं दर्शन त्यांच्यामुळं, आणि मग हनुमानजीच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली तर ते सगळं झालं महाराज. त्याच्यानंतर हनुमानजीचं दर्शन झालं. हनुमंतराय म्हणतात, काय तुमच्या मनात इच्छा आहे? म्हणजे मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवून द्या. चित्रकूटामध्ये तुम्हाला दर्शन होईल म्हणले, चित्रकूटला जा. रामघाटावर ते गेले. तिचं आसनस्थ व्हायचे, जप करायचे. एकदा प्रदक्षिणा करत होते. प्रदक्षिणा करताना घोड्यावर 2 सुंदर असे बालक चालले होते. हातामध्ये धनुष्यबाण वगैरे होतं. आणि तेच प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी होते. पण यांनी काही ओळखलं नाही. तुलसीदासजीने ओळखलं नाही. हनुमंतरायाने सांगितलं, तुमचा तर चान्स गेला म्हणले. भगवान तुम्हाला भेट द्यायला आले होते आणि तुम्ही तर काही ओळखलंच नाही. डोळ्यातून पाणी पडू लागलं, पश्चात्ताप होऊ लागला. म्हणले, माई काय सांगावं म्हणले, मला काही कळालंच नाही. दिव्य पुरुष आहेत, दिव्य बालक आहेत एवढं लक्षात आलं, पण मी तर काही ओळखू शकलो नाही म्हणले. त्यांना काय करावं? हनुमंतरायाने सांगितलं, वन्स मोर, परत एकदा योग घडून आणून देतो म्हणले. उद्या सकाळी पुन्हा तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. मग संवत 1607 म्हणजे वयाच्या 53व्या वर्षी मौनी अमावस्या होती. बुधवारी परमात्मा स्वतः बालरूपामध्ये तिथे प्रगट झाले. आणि तुलसीदास तिथे चंदन घासत होते, तर त्यांना चंदन मागितलं, चंदन द्या म्हणून तेथे. आणि यावेळेला तुलसीदासजींची गडबड होऊ नये, धोका होऊ नये, म्हणजे हनुमानजीलाच दम निघत नव्हतं. हनुमानजी लगेच पोपटाचं रूप घेतात आणि पोपटाच्या रूपामध्ये एक दोहा तिथे हनुमानजी स्वतः म्हणले, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घसे तिलक दे तर रघुवीर. एवढं म्हटल्याबरोबर त्यांना संकेत झाला. मग त्यांच्या लक्षात आलं, ते भगवंताकडे बघू लागले. अष्टसात्विक भाव दाटून झाले, भावविभोर झालेले आहेत आणि स्वतःला धन्य धन्य म्हणू लागले. धन्य झाला माझं आज त्या ठिकाणी, संपूर्ण जीवन धन्य झालं. भगवंताचं दर्शन झालेलं आहे. भगवान तो चंदन घेतात, त्यांनाही लावलं, आपल्यालाही लावलं, आणि भगवान अंतर्धान झालेले आहेत. गोस्वामी तुलसीदासजींना खूप आनंद झाला. नंतर संवत 1628 वयाच्या 74 वर्षी हनुमानजीच्या आज्ञेनं ते पुन्हा अयोध्येला आले.
प्रयागला तिथे काही दिवस थांबले. कुंभमेळा होता. त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करायचे, ध्यान करायचे, नामस्मरण करत होते. 6 दिवसांनी त्यांना एका झाडाच्या खाली भरद्वाज आणि याज्ञवल्क्य मुनींचं दर्शन झालं. कारण ह्या कथा ज्या आहेत, रामकथा आहे ना, भरद्वाज याज्ञवल्क्य मुनीला सांगतात, गोस्वामी तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला सांगतात, भगवान महादेव पार्वतीला ही कथा सांगतायत, काकभूषणजी गरुडाला सांगतात. म्हणून याज्ञवल्क्य मुनींचं दर्शन झालं आणि तिथे सुद्धा त्यांच्या सहवास घडला. त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा जी सुकर क्षेत्रामध्ये गुरुमुखाने ऐकलेली रामकथा होती तीच तिथे चालली होती. तिथे त्यांचं श्रवण घडलेलं आहे. नंतर ते काशीला आले. तिथं प्रल्हाद घाटावर एका ब्राह्मणाच्या घरी राहिले आणि तिथे मग त्यांना कवित्वाचं स्फुरण झालं. खूप तपश्चर्या झाली, खूप भगवत सेवा झाली. कवित्वाचं स्फुरण करून देणारे सुद्धा परमात्माचं होते. म्हणून सुरुवातीला संस्कृत पंडित होते ना, म्हणून संस्कृत भाषेमध्ये लिखाण करू लागले. रामकथा लिहू लागले, पण संस्कृत भाषेमध्ये लिहू लागले. दिवसभर जे लिहिलेलं असायचं ते रात्री पुसून जायचं. त्यांना मोठं चमत्कारच वाटायचं, एवढं मी दिवसभर लिहितो आणि रात्री का बरं हे पानं कोरे होऊन जातात, पुन्हा का पुसून जातात, असं त्यांना मोठं कोडं निर्माण झालं. आणि मग त्याला 8व्या दिवशी स्वप्न पडलं आणि भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही संस्कृत भाषेत लिहू नका, कारण ती भाषा सर्वांना कळणार नाही, ती अवघड भाषा आहे, तुम्ही हिंदी भाषेमध्ये लिहा, असं भगवान महादेवानं संकेत दिलेला आहे. आणि नंतर मग स्वप्न पडलं, एकदमच खडकन उठून बसले तर प्रत्यक्ष समोरच भगवान महादेवानी पार्वती होते, समोर उभे होते. केवढा प्रसंग असेल महाराज. तुलसीदासजीनं साष्टांग दंडवत घातलं, भावविभोर झाले आणि त्या ठिकाणी तुलसीदासजींना आणि भगवान महादेव सांगतात तुम्ही अयोध्येमध्ये राहा, हिंदी भाषेमध्ये काव्य करा आणि माझ्या आशीर्वादानं तुमचं हे जे लिखाण आहे हे सामवेदाप्रमाणे फलद्रूप होईल. सामवेद हे भगवंताची विभूती, वेदानाम सामवेदोस्मी असं भगवान म्हणतात. आणि भगवान महादेव पार्वती माता अंतर्धान झालेले आहेत. तुलसीदासजी नंतर अयोध्येला गेले. संवत 1631ला म्हणजे वयाच्या 77व्या वर्षी ग्रंथाला लिहायला प्रारंभ केला. आजचा 77 वर्षाचा माणूस तुम्ही सांगा, त्याला 77 सुद्धा म्हणता येणार नाही, कारण तोंडात दात राहत नाही, तोंडात दात राहत नाही. इथले दात समोरचे 2 पडले ना, सतरंजी म्हणता येत नाही, शस्त्रंजी, ते जीभ बाहेर येते ना. 77 वर्षाचं आता तर म्हणतो अरे बापरे हे तर फार टेकलं आहे, काय लिहिणार आहे. पण तुलसीदासजी 77व्या वर्षी हे ग्रंथ लिहित आहे. काय शरीर असेल, काय बुद्धिमत्ता असेल, काय असेल महाराज 77व्या वर्षी. आणि रामनवमीला त्या ठिकाणी ग्रंथाला प्रारंभ केला, जो आजचा काळ आहे, पवित्र काळ. त्रेतायुगामध्ये राम जन्मोत्सवाच्या वेळेला जो काही सगळा मुहूर्त काळ, अभिजित मुहूर्त जे दाखवलेला आहे, अभिजित हरिप्रीता, नवमी तिथी, मधुमास पुनीता, तिथे जेवढा प्रसंग जेवढे मुहूर्त ते सगळं होतं. आणि त्यावेळेला नवमीला त्यांनी तो ग्रंथ लिहायला प्रारंभ केला. अशा प्रकारे सर्व काही श्रेष्ठ असा योगायोग. आणि नंतर ते हा ग्रंथ लिहिण्यासाठी 2 वर्ष 7 महिने 26 दिवस लागले. इतके दिवस या ग्रंथाला, कारण सोपं थोडंच असतं महाराज, ध्यान करावं लागतं. भगवान स्वतः त्या ठिकाणी प्रेरणा देत असतात की काय काय चरित्र झालेलं आहे, काय काय नाही. त्यांच्या अंतर्ध्यानामध्ये ते अगोदर येतं, ते त्यांना दाखवलं जातं, नंतर ते लिखाण होतं. हे प्रासादिक लिखाण आहे. इतका काळ लागला. संवत 1663 म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पक्ष, शुक्ल पक्ष आणि रामविवाहाचा जो प्रसंग आहे त्याच दिवशी हे 7 कांड पूर्ण झाले. ज्या दिवशी भगवान रामचंद्र प्रभूचा विवाह झाला त्याच दिवशी हा ग्रंथ पूर्ण झाला. नंतर प्रभू आज्ञेनं ते पुन्हा काशीला गेले. तिथे भगवान विश्वनाथांचं मंदिर होतं, माता अन्नपूर्णाचं मंदिर होतं. तिथे हे रामचरित्र त्यांनी सांगितलं. रात्री हे सगळा ग्रंथ विश्वनाथ मंदिरामध्ये त्यांनी ठेवला आणि सकाळी त्या ग्रंथावर असं लिहिलेलं आलं, सत्यम शिवम सुंदरम. भगवान महादेवाची सही होती. भगवान महादेवाने त्यांना काय दिलं होतं, ते एक सर्टिफिकेटच देऊन टाकलं, मार्कच देऊन टाकले की हा ग्रंथ कसा आहे, सत्यम
हा सत्य आहे. शिव म्हणजे कल्याण करणार आहे, पूर्ण याच्यावर प्राणीमात्रांचं कल्याण करणार आहे. आणि सुंदरम, सगळ्या अंगानं सुंदर आहे. कोणताही तुम्ही कांड काढा ते सगळं सुंदरच आहे असं भगवान महादेवाने स्वतः सांगितलं. आणि त्या ग्रंथाला त्या ठिकाणी शेरा दिल्या. पण नंतर महाराज, काही लोक असतातच ना, ते लागले जळफळ करायला. म्हणले बापरे, एवढं जर हे भारी व्हायला लागले, यांचा ग्रंथच चोरू म्हणजे. आता कारण काय, कुठलंही चांगलं कार्य असलं तर सगळ्याला आनंद होत नसतो. तुम्हाला कसं वाटतं, सूर्योदय झाला म्हणजे सगळ्याला आनंद होतो का? अरे घोबडाला लय वाईट वाटतं. पापिया फुटती डोळे डुडुळाचे. सूर्य हे सगळ्याला आनंद देणार आहे. जगाचे सुखपाठ आहे ती महाराज. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयला देखोनी सबळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. घुबडाला त्रास होतो त्याच्यापासून, त्याला दिसतच नाही ना, सूर्यावरले डोकं उठतं त्यांचं. तसं हे कुठे कथा कीर्तन असलं याच्यावर ज्यांचं डोकं उठतं ते जवळजवळ घुबडातच जमा, की त्यांना ह्या गोष्टी सहन होत नाही. अशा प्रकारचे काही लोक असतात. आणि चोराला सुद्धा त्या ठिकाणी हे सूर्य आवडत नाही. जगाची सुखपाठ चोरा मरणाहून निकृष्ट, का दुधाचे काळकुट होय व्याळी, असं माऊलीने सांगितलेलं आहे. चोराला रात्र आवडते का दिवस आवडतो? रात्र, कारण त्याचं रात्रीच फावतं ना. म्हणून काही माणसाला हे आवडत नाही, म्हणून त्यांनी ठरवलं की आता एवढा ग्रंथ प्रासादिक झाला ना, याला चोरूनच टाकू, म्हणजे जिकडं तिकडं करून टाकू. म्हणून दोघंजण ते चोरायला गेले. तर ज्या पर्णकुटीत तो ग्रंथ होता त्या पर्णकुटीच्या समोर 2 धनुष्यधारी त्यांना वीर पुरुष दिसले, त्याचं रक्षण करणारे. खबरदार म्हणले, आतमध्ये पाय ठेवशील. मग ते दिव्य पुरुषाचं दर्शन झालं तर चोट्याचीच बुद्धी बदलून गेली, ते सुद्धा शुद्ध झाले. चोरानं त्यांना नमस्कार केला, म्हणून त्यांनी लगेच सोडलं संकल्प, आजपासून कुठलीही चोरी करणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कोणतीच नाही, कोणतीच नाही. कुठे कथेला गेलो, महाराजांनी सांगितलं गर्जना करा, तर कधी आवाजसुद्धा चोरणार नाही. जेवढा दिलाय देवाने तेवढा काढील. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली हनुमानजी महाराज की. म्हणजे आवाज चोरू नका, बस एवढंच म्हणायचं आहे. जेवढा आवाज दिला तेवढा काढायचा. त्यांची बुद्धी बदलून गेली चोराची सुद्धा. आणि नंतर महाराज, काही लोकांची जळफळ चालूच होती. त्यावेळेला एक मधुसूदनजी सरस्वती म्हणून पंडित होते, त्यांना लावून दिलं महाराज. म्हणजे तुम्ही एवढे विद्वान आणि यांनी ग्रंथ केला, आमचं असं मत आहे, तुम्ही याला तपासा. म्हणजे त्यांची बुद्धी कशी आहे की यांनी तपासलं म्हणजे काहीतरी चुका काढून ठेवतील. इथं चुकलं, तिथं चुकलं, हे चुकलं, असा त्यांचा उद्देश होता. म्हणून मधुसूदन सरस्वतींना त्यांनी सांगितलं. त्यांनी तो ग्रंथ पाहिला, वाचन केलं. जसं जसं ते वाचन करू लागले तसं तसं ते प्रसन्न झाले. मधुसूदन सरस्वती प्रसन्न झाले. त्यांनी संमती दिली त्या ग्रंथाला. त्यांनी एक श्लोक लिहिला, आनंद कानने हस्मिन जंगमस तुलसी तरुहू, कविता मंजरी भाती राम भ्रमरभूषिता. ते फार मोठे पंडित होते. त्यांनी त्या श्लोकाने त्या ग्रंथाला संमती दिली. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की काशीरूपी आनंदवनामध्ये तुलसीदास म्हणजे हे चालतं बोलतं तुळशीचं रुपडं आहे, तुळशीचं रुपडं आहे. आणि त्यांची ही जे काव्य आहे हे त्याच्यावर सुंदर आलेल्या ताज्या ताज्या मंजुळा आहेत. आणि भगवान रामचंद्र प्रभू भ्रमर आहेत, त्या सुगंधाने तिथे फिरतायत. भगवान रामचंद्र प्रभूला त्याला सोडून इकडं तिकडं जावंच वाटत नाही. भ्रमर इथं भाती राम भ्रमरभूषिता हा, असा महाराज त्यांनी लिखाण केलं. पंडितांनी अजून एक प्रयोग केला. जे जळफळ करणारे होते त्यांनी आणखी एक प्रयोग केला. मंदिरामध्ये, विश्वनाथांच्या मंदिरामध्ये आणखी काही सद्ग्रंथ ठेवले, वेद शास्त्र वगैरे अजून काही ग्रंथ होते ते ठेवले. आणि हा ग्रंथ जो होता तो सगळ्याच्या खाली ठेवला. सकाळी ज्यावेळेला दरवाजा उघडला तर रामचरितमानस ग्रंथ सगळ्याच्या वर होता, सगळ्याच्या वर होता. मग मात्र हे म्हणायला लागले, करा क्षमा अपराध
महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध मग या सर्वांनी तुलसीदाजींना साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि क्षमा मागितली, त्यांच्या चरणाचं तीर्थ घेतलं. महाराज चुकलं, आम्ही विनाकारण तुमचा छळ केला, आम्हाला क्षमा करा. अशा प्रकारे गोस्वामी तुलसीदाजी अत्यंत दिव्य पुरुष आहेत. संवत 1680 वयाच्या 126व्या वर्षी श्रावण वद्य तृतीयेला शनिवारी आशी घाटावर गोस्वामी तुलसीदाजींनी राम 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 असं भजन करता करता देह ठेवलेला आहे. सहज रीतीनं का झाकली या घटीचा दिवा नेनो मालवला किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी, असं हे 126 वर्षाचा कालावधी इतकं आयुष्य गोस्वामी तुलसीदाजींचं होतं. आणि त्यांनी हा ग्रंथ केलेला आहे म्हणून या ग्रंथाला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. आज हा पहिला दिवस आहे. आपण आज इथेच थांबू. उद्या आपण या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. आणि पहिला दिवस खूप प्रसन्नतेने झालं. ज्यावेळेला दिंडी सोहळा होता, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना वाटलं असेल की आज खरोखर भाग्याचा उदय, हो खरोखर आपलं भाग्य उदयाला आलं. काय त्या थाटामाटानं रांगोळ्या काढलेल्या, किती उत्साह होता. खूपच वातावरण असं एकदम प्रसन्न झालं होतं. आमच्या सुनबाई तर म्हणल्या मला असं वाटू लागलं बालाजीला आलो काय आपण, हो असं वाटू लागलं. घरी गेल्यानंतर असं त्यांना वाटायला लागलं. इतकं रमणीय वातावरण झालं होतं. आज इथेच आपण थांबू, आरती घेऊ. उद्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. कुठे आहेत आपले आरतीचे कागद वगैरे आणलेले आहेत. हॅलो, जय श्रीराम. आज श्रीवास्तव उमराणी साहेब आरतीसाठी पुढे येतील. हे थोडेसे कागद वाटप करा आरतीचे. कागद घ्या, नंतर परत जमा करून घ्यायचे, उद्या पुन्हा कामा येईल. राजा राम 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 सीता राम राम. हो थांबा एक मिनिट. आज त्या ठिकाणी एक फार मोठा पर्व काळ आहे, तर माझी इच्छा होती की आजी सोनियाचा दिनू भक्तीनं गावावं. तेवढं एक घेऊन नंतर आरती घेऊ. आरती लावू नका 2 मिनिट थांबा. हा बघ. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घाणो. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घाणो. आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घाणो. आजी सोनियाचा दिनो सभाव्यंकरी अभाव्या समोरांगी. हरी पाहिला रे, हरी
प्रगटला राम बरवा संत समागम प्रगटला राम बरवा संत समागम प्रगटला आत्मा राम हरि पाहिला रे हरि पाहिला रे आज सोनिया सुखकर्ता दुःखहर्ता जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव गौरी कुमराम झुनझुन के नूपुरे चरणी घाघरिया जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव सरल तुंड वक्र तुंड त्रिनयना वट्टाहे सदना संपत्ति पावामे सुरवंदना जय देव श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन करने मात्रे मन हे राजा राम तेरी आरती उतारो आरती उतारो तन मन वारो हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो जनक किशोरी सदा निहारो हे राजा राम तेरी हे राजा राम तेरी जग जननी है सुत अंजनी हे राजा राम तेरी आरती उतारो छन छन
तं नमामि डोळ्याने पाणी भाविक भक्तांना एक महत्त्वाची सूचना अशी आहे, ज्यांना खरंच अडचण असेल त्यांनीच खुर्चीवर बसायचं, जे खाली बसू शकत असतील त्यांनी समोर येऊन बसायचंय. बरेच जणांना अडचण आहे तरी त्यांना खुर्च्या मिळाल्या नाहीत असं अनेक जणांकडून कळालेलं आहे.